धस यांनी जाण्यापूर्वी असं सांगितलं होतं की गैरव्यवहाराची सीडी आम्ही अजित पवारांना देणार आहेत. गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा पेनड्राईव्ह देण्यात आलंय का काही? त्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली पाचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली. नाही, पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेले. नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला नाही. ते बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं. त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ते बाजूने बोलत होतो. बघा, हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात ते अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडचा बदनामी करू नका. बीडची बदनामी कोण करतोय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो. आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो, हे आम्ही बदनामी करतो. त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली. आता ती विषय मीटिंगच संपलेली होती. या सर्व गोष्टी निघाल्यात का? राग असेल किंवा 109 हत्या असतील, माहिती दिली का त्या संदर्भात? नाही, ते दादानी स्वतःच बोललं, सगळी माहिती घेतली मी. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले, कोणी दोषी ठेवणार नाही. दादानी आमच्या समोर बी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल, माझ्या पक्षाचा कोणी असेल तरी त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जे असेल ती कारवाई करा. नाही, माझे एकच माझे मी पालकमंत्री महोदयावर त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं, त्याच्यावर ते आहेत. पण तरी पण मला एकच बोला मला बोला बाप्पा तुम्ही. हर्षल खासदार बजरंग सोनवणे इथे बोलत होते. दहशतीच्या मुद्द्यावरून काहीशी बाचाबाची डीपीटीसीच्या बैठकीत झाली असल्याचं यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. तर बीडची बदनामी करू नका असे मुद्दे बैठकीत उच्चारले गेले आणि त्यावरूनच काहीशी बाचाबाची झाल्याचं यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. तर धनंजय मुंडे असा उल्लेख करत त्यांनी या ठिकाणी काहीसं गोंधळाचं वातावरण डीपीटीसीच्या बैठकीमध्ये झालं असल्याचं म्हटलेलं आहे. तर आज डीपीटीसीची बीडमध्ये बैठक होती. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी दहशतीच्या मुद्द्यावरून काहीशी बाचाबाची झाल्याचं बजरंग सोनवणेंनी सांगितलेलं आहे. बीडची बदनामी करू नका असे मुद्दे बैठकीत उच्चारले गेले आणि त्यावरून आम्ही बोललो असं सुद्धा बजरंग सोनवणे यावेळी म्हणाले.